नव्हतं 2 दिवस खूप लागल्यासारखं झालं म्हणजे. नमस्कार मंडळी. तर आज आहे शिमगा. तर शिमग्याच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सणावाराचा दिवस म्हटलं की किती धावपळ गडबड असते तुम्हाला माहीतच असेल. त्यात 2 दिवस माझ्याकडं पाणी नव्हतं, त्यामुळे आज की नाही सकाळपासून सण करायचं की नाही हा मोठा प्रश्न. कारण पाण्याशिवाय काहीच करू शकत नाही. आणि नशिबानं म्हणा किंवा योगायोगानं म्हणा पाणी लवकर आज आलं. तर आमच्याकडं सणावाराचं कसं कसं असतं ना ते मी तर थोडक्यात तुम्हाला दाखवते. तर इथं पुरणपोळी करतात. तर पुरणपोळीसाठी हरभरा डाळ शिजवत घालायची होती. त्यात थोडंसं तांदूळ घालायचं कधी पण, म्हणजे पुरण चिकट होतं आणि हरभऱ्याच्या डाळीला तेल लावून कणी शिजवत ठेवायचं. त्यासाठी मला पीठ मळून ठेवायचं होतं. ते पीठ मळून मी पाण्यामध्ये ठेवलेलं आहे आणि एवढं करत तोपर्यंत पाणी आलं. पाणी आल्यावर जरा जीव भांड्यात पडला. पटापटा पहिल्यांदा प्यायचं पाणी भरून घेतलं. परवा दिवशीपासून कपड्याचं मशीन पण लावलं नव्हतं, कारण मशीनला पण जास्त पाणी लागत होतं म्हणून. तर म्हटलं पाणी आलेल्या वेळेत की नाही एकदा मशीन लावून घ्यायचं, परत नंतर लावायला येईल, पण तोपर्यंत तरी तेवढं पाणी वापरायला येईल. ते मशीन लावलं आणि इथं की नाही वर पाणी चढवायला ठेवलेलं आहे आणि इथं आता मस्तपैकी चहा ठेवलेला आहे. एका बाजूला माझी डाळ पण शिजून झाली होती. डाळ शिजल्यावर भात लावून घेतला, कारण थोडंसं म्हटलं चहा वगैरे घे तोपर्यंत गॅस रिकामा जायला नको. पटापटा सणावाराचं आवरून बसलेलं बरं असतं. नव्हतं 2 दिवस खूप लागल्यासारखं झालं म्हणजे तटलं तर काहीच नाही, थोडंसं होतं तरी पण कसं मशीन लावू शकले नाही, दारात पाणी मारू शकले नाही, त्यामुळं कणी लय असं कसं कसं होतं. तर आज जरा बरं वाटतंय. वरची टाकी भरली, आता बाहेर लावलेलं आहे. इथं आता बाहेरचं थोडंसं ह्यांनी आवरायला बसलेलं आहेत, कारण आज सोमवार सुट्टी आणि सणावाराचं सुट्टी असते आणि थोडंसं कणी गावाकडे शेताकडे पण त्यांना जायचं होतं. तोपर्यंत घरात आहे तोपर्यंत म्हणाले बाहेर पाणी वगैरे मारून वगैरे झाडांना पाणी दाखवायचं होतं, ते पाणी वगैरे दाखवून घेतो. तर इथं माझी डाळ शिजलेली गीर होईल म्हणून मी त्यातलं पाणी सगळं काढून घेतलं आणि म्हटलं पुरण पहिल्यांदा करून घ्यायचं. आणि या शिजवलेल्या हरभऱ्याच्या डाळीचं पाणी असते का नाही त्याची आम्ही येळवण्याची आमटी म्हणतो. म्हणजे करतो, तुमच्याकडं काय म्हणतात ते मला नक्की सांगा. तर इथं तोपर्यंत नीलला पण उठवलं होतं. रात्री थोडासा वेळपर्यंत वाचत बसलेला म्हणून म्हटलं आज थोडंसं वेळपर्यंत झोपू दिलं होतं. उठवलं, त्याला चहा वगैरे दिला. आणि आता इथं मी थोडंसं कणी महत्त्वाचं सांगते. तुमच्याकडे वेलची जायफळ वगैरे काही नसेल ना तरी काही हरकत नाही. आपण जी बडीशेप छोटी असते का नाही आपण खायला आणतो, तर खमंग वास असतो. परत थोडीशी गोडसर असते का नाही, ते पाकिटच का नाही ठेचायचं आणि त्याचा चुरा का नाही ह्या डाळीमध्ये घालायचा. अगदी खमंग बडीशेपाचा का नाही वास लागतो, सुगंध लागतो आणि आपलं पुरण चांगलं पण होतं. वेलची जायफळ घालायची पण काही गरज नाही. ते कटकट करत बसण्यापेक्षा का नाही हे सोपं पडतं. तुम्ही म्हणाले हे बारीक होते काय, तर मी दाखवलेलं आहे बारीक अगदी पावडर होते. त्यानंतर इथं मी त्यामध्ये गूळ घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण मिठाशिवाय कुठल्याही गोडाच्या पदार्थाला चव नसते. आणि मस्तपैकी आता पुरणकणी आपण आता ते गूळ विरघळेपर्यंत ढवळून घ्यायचे. इथं बघा बाहेर दाखवते, ह्याने सगळं दार धुवून घेतलेलं आहे, झाडांना पाणी पण घातलेलं आहे आणि आता ह्या बाजूच्या झाडांना पाणी घालायचं त्यांचं चाललं आहे. म्हणजे आजचं बाहेरची कामं तरी माझी वाचली. मला नाहीतर मग त्यासाठी माझा कोणी अर्धा पाऊण तास वेळ तरी गेला. थोडासा वेळ झाला असं. ही पळी अशी उभी राहिली की नाही आपलं पुरण चांगलं झालं म्हणायचं. पुरण म्हणजे आपली डाळ चांगली शिजलेली आहे. आता हे वाटून घेणार आणि त्याचं पुरण बनवायचं. पुरण शिजवून झाल्यानंतर थोडंसं गार होण्यासाठी ठेवलं. तोपर्यंत मी इथं आमटीसाठी लागणारा मसाला पण करून घेतला आणि आता मी इथं पुरण करायला चालू आहे. चाळणीत पुरण मी करते, थोडंसं फास्टच दाखवते. पुरण डाळ अगदी चांगली शिजली की नाही आपलं चाळणीत पण कधी अगदी बारीक होते आणि थोडंसं पण असं चाळणीला राहत नाही. म्हणजे नंतर जे शेवटचं थोडंसं घट्ट कडक डाळ राहते ना, तुम्ही चाळणीवर ज्या ताई पुरण करतात ना त्यांना मी काय म्हणते हे समजलं असेल. तर तुम्हाला दाखवते आणि गरम गरमच कधी पुरण करून घ्यायचं कधी पण डाळ शिजली. हां, जास्त असं गार करत राहायचं नाही, जास्त पण गरम नाही पण कोमट, कारण गरम पण ते भाजू शकते बघा. कढीपत्ता आणून देणार पलीकडल्यांच्या मागं आहे ना. कढीपत्ता लागणार होता येळवण्याच्या आमटीला, कारण खमंग फोडणी त्याशिवाय होत नाही. आणि पलीकडे तुम्ही झाड कढीपत्त्याचं त्यांना पाठवलं होतं आणायला. तोपर्यंत इकडे जे पीठ तुम्ही पाण्यामध्ये घालून ठेवलं होतं ते पाणी काढायचं आणि तेल लावून मळून घ्यायचं ते. म्हणजे आपलं पोळीसाठी तुम्ही पुरणपोळ्या चांगल्या येतात मऊ चांगल्या राहतात. तर तुम्ही मळून झाकून ठेवलं तोपर्यंत. आणि इथं तोपर्यंत लसूण वगैरे मला फोडणीसाठी टाकायची होती, त्याची तयारी करून ठेवली आणि आता आमटी फोडणीला टाकूया.
जिरा म्हणून ओवा काढलाय. अहो या लवकर फोडणीला टाकायला. एवढा वेळ का? हे बघ की कसलं चांगले मिळाले. त्यांच्या मागं पण एक झाड आहे की थोडंसं झाड आहे. मागचं झाड पाण्याचं करड्यात पण झाड आहे. तर इथं तुम्हाला मी येळवण्याच्या आमटीचं थोडंसं सांगते. आमटी जर तुम्हाला दाटसर आवडत असेल ना तर मसाला तर घालायचाच, पण त्यासोबत आपण ज्यावेळी हरभऱ्याची डाळ शिजवतो की नाही त्याला थोडीशी त्या पाण्यासहितच ठेवायची आणि ती शेवटी कणी कुस्करून घ्यायची. म्हणजे कणी ती अशी बारीक कुस्करून त्या येळवण्याच्या आमटीत घातलं की आमटी अशी घट्ट दाटसर चांगली लागते. आणि कधी पण थोडीशी आंबट गोड ही आमटी करायची म्हणजे चांगली लागते. त्यासाठी मी गावाकडनं चिंच आणल्या होत्या, त्या थोड्याशा टाकल्या, थोडासा गूळ टाकला आणि उकळी येतोपर्यंत इथंच थांबायचं. नाहीतर ते कट उतू गेला की मग काय खरं नाही, मग तुमची येळवण्याची आमटी काय उपयोगाची नाही. तर येळवण्याची आमटी फोडणीला टाकली, ती उकळी आल्यानंतर थोडासा गॅस बारीक ठेवला कारण ती शिजवायलासाठी. आणि इथं मग देवपूजा लगेचच करून घेतली. थोडंसं मोराची पंख मी आणले होते ना गावाकडनं, ते पडले होते, ते व्यवस्थित देवाऱ्याच्या साईडला उभा करून ठेवलं. आणि इथं तन्नीला भूक लागली होती त्यामुळे पटकन म्हटलं पहिल्यांदा पापड वगैरे तळायचे होते. बटाट्याची भाजी कधी मी सकाळीच करून घेतली होती कारण तनूचं कॉलेज होतं त्यामुळे त्याला चपाती आणि म्हटलं त्याच्यासाठी वेगळी भाजी करण्यापेक्षा कधी बटाट्याची भाजी केली होती, म्हणजे जी की आता पुरणपोळीसाठी पण उपयोगात येईल. त्यामुळे भाजी करायची काय कटकट आता मला वाचली. आणि चार्लीसाठी पण मी चपात्या कधी सकाळीच करून ठेवल्या होत्या. तर इथं आता पापड वगैरे तळले, त्यानंतर पुरणपोळी करायला घेतल्या. तर बघा हे थोडंसं गार करत ठेवायचं आणि नंतर मग प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून ठेवायचं म्हणजे कुरकुरीत राहतं हे तळण. तर इथे पीठ पुरण वगैरे सगळं एकत्र करून घेतलं कारण शेगडी खालची काढल्यामुळे मला आज कधी उभंच राहून पुरणपोळ्या करायच्या होत्या. तशी सोमवारची जाईत नाही पण आज का घालवलं काय काहीतरी काम चालू असेल. मग आज आता काम असलं तर घालवणार, काम नसलं घालवणार. ते म्हटलं नीलची 10वी आहे, उगीच नीलला हे नको मन त्याचं असं सैर बेर नको, त्याच्या लाईट घालूया म्हणजे पोरगं दिवसभर अभ्यास करत बसल असं काहीतरी वाटलं असं त्या वायरमन काकासने. 2 मिनटं पुरणपोळी घ्यायला झालं की नैवेद्य दाखवते वाढतं. पहिलीच पोळी फुगली, जरा बरं वाटते असं पहिल्यांदा चांगलं आलं की.
पुरणपोळी करताना कधी पण पहिल्यापासून पोळी जर चांगली आली की नाही तरच मूड लागतं करायचा. पहिल्यांदा जर बिघडलं की नाही तर अजिबात करूसं वाटत नाही. तर हे बघा मी पुरण जसं सांगितलं आहे तशा पद्धतीनं जर केलात ना अशा मस्तपैकी पुरणपोळ्या तयार होतात. काय लाईट गेली वैतागाला. लाईट फोन आल्यावर आंघोळ केली देव कुठल्या आणि आलं पाणी नाही आलं पाणी लाईट 2 दिवस आमच्याकडे पाणी नव्हतं. जीव असं हे झाला लाईट बी गेली. होय. मग आता काय करायचं. आता गावाला बघायची तवा पिल्याला माझ्या म्हटलं भूक लागली आणि दाखवलं. नसते झालं तुझा फोन आला तेव्हा घरला हा आणि मग आंघोळ केली गडबडीने आणि मी केलं की देव माझं पुरण वगैरे वाटून झालं तर पीठ मळून होय? देवपूजा करायची होती. अजून लुटून बाकीची कामं ठेवली. हेच तनूचा डब्बा किंवा चपात्या बटाट्याची भाजी केली एकदमच. तर इथं गीता काकी आल्यानंतर त्यांनी लाटून दिलं, मी भाजून घेतलं पटापटा. बाकीची कामं पण झाडू होता, फरशा होत्या, सगळं आवरून घेतलं. तोपर्यंत नीलचे बाबा पण आले होते. आम्हा तिघांना जेवायला वाढून घ्यायचं चाललं होतं. हे बघा तुम्हाला आजचं जेवण कसं वाटलं ते नक्की सांगा आणि व्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद ताईंनो.